आता आम्ही निघालेलो आहोत पॉईंट पाहायला. आम्ही गाडी इकडे स्वागत आहे तुमचं माझ्या गोवा ट्रिपच्या डे 2 ब्लॉगमध्ये. आम्ही आता सकाळी रेडी झालेलो आहोत. 9-10 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आता पॉईंट बघायला. आता आम्ही बाईक घेणार आहे रेंटवरती किंवा गाडीच घेऊन जाणार आहे. सो चर्च वगैरे आहे, द ओल्ड चर्च किंवा पॉईंट आहेत अजून पाहायला, ते पाहणार आहेत आणि म्हणजे तुम्हाला ते ब्लॉगमध्ये पाहायलाच भेटेल. सो ब्लॉग कंटिन्यू. ओके, आता आम्ही निघालेलो आहोत पॉईंट पाहायला. आम्ही गाडी इकडे पार्क केलेली आहे. सो आता गाडी घेतोय किंवा बाईक घेऊ, बघू आता ठरवू काय करायचं ते आणि मग जाणार आहोत. हां छान, चला. निघायच्या आधी आम्ही थोडासा थंडावा घेतला. काऊमुळे आम्ही आईस्क्रीम घेतली, पण काऊची आता मलाच खावी लागणार आहे कारण की तिला ही नव्हती पाहिजे. नंतर बोलली मला चॉकलेट आईस्क्रीम पाहिजे. हा ओके, तर हातात पकड, ही हातात तर पकड, ती वाली खा खा, थोडीशी छान आहे, पकड ना. हा पकड, घे हातात तुझ्या. आम्ही निघायच्या आधी आईस्क्रीम घेतली खायला कारण की इकडे खूप जास्त गरम आहे. म्हणजे जसं आपल्या पुण्याला थंडी वगैरे आहे तसं अजिबात नाहीये, खूप जास्त गरम आहे. जर कोणी म्हणजे प्लॅन असेल कोणाचा गोव्याचा तर थंडीचे कपडे अजिबात आणू नका कारण की खूप जास्त गरम आहे ह्या साईडला. सो आधी आम्ही थोडंसं थंडावा घेतलाय आणि आता निघालेलो आहोत फिरायला, गोवा फिरायला. सो स्टे ट्यून. हे आहे गोव्याचं मार्केट. लांबून रोड आहे फार हा. अरे आम्ही आता फर्स्ट आलेलो आहोत स्नो पार्कला कारण की खूप जास्त गरम आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला जरा स्नो पार्कला जाऊया. आत खूप जास्त बर्फ स्नो आहे. सो बघूया, ट्राय करूया. काय घेतलं मी? नाही गॉगल राहू द्या. पार्कमध्ये आता आत आलोय आणि ते आम्हाला कोण देणार आहे, पूर्ण ड्रेस वगैरे देणार, शूज वगैरे सगळं त्यांच्याकडून भेटलं. सो आता ते देणार आहे. आम्ही शूज वगैरे काढून त्यांच्याकडे जमा केले. आता आम्हाला ते ड्रेसेस वगैरे भेटणार आहेत, ते कोट दिसतात ते भेटणार आहे. चला आम्ही आता ते
नाही ते कॅन्सल.
तर आता आम्ही स्नो पार्क मधून बाहेर आलोय. खूप म्हणजे खूप छान असा एन्जॉय केलाय आम्ही. काऊला फक्त थोडस नंतर थंडी वगैरे वाजल्यामुळे तिच्यामुळे थोडंसं लवकर बाहेर आलो. तसं टायमिंग असतो 2 तासाचा, त्याच्या आधीच आम्ही बाहेर आलोय. म्हणजे 1.5 तास तरी आम्ही आत होतो. खूप मज्जा केली, तुम्ही ते पाहतालच. आणि मी 2 कॉफी आता आम्ही निघालेलो आहोत बेसिलिका बॉम्ब चर्चला. ओल्ड गोवाला आहे ते. सो आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. मी 2 कॉफी पिले मी. काऊची मज्जा झाली. तिला तिथं थंडी वाजली म्हणून आम्ही तिला कॉफी मागवली होती, त्याच्यामुळे तिची मज्जा झाली. 2 कॉफी पिली ती. सो चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही आता पोहोचतोय चर्चला, किंवा नाहीतर त्याच्या आधी आम्ही थोडस लंच साठी थांबणार आहे. लंचला नाही तर डायरेक्टली चर्चला जाईल. सो ब्लॉग कंटिन्यू. तर आता आम्ही स्नो पार्क मधून बाहेर आलोय. खूप जास्त थंडी आहे. मगाशी आम्ही पाऊला गेलो कारण ती रडायला लागली, तिला सहनच होत नव्हती थंडी. तर आम्ही आता स्नो पार्क मधून बाहेर आलोय. खूप थंडी आहे, खूप. म्हणजे तुम्हाला एकदम काश्मीर सारखा फील म्हणजे येणार. थोडस जरी आपल्या पायात तिथं म्हणजे सॉक्स मध्ये वगैरे थोडासा जरी हे गेलं ना बर्फ, तरी पण एवढी थंडी वाजते डेंजर. आणि हे बघा लोक आधीच बाहेर आले, कॉफी वगैरे पिऊन बसलेत. ओके, सगळ्यात जास्त काऊने एन्जॉय केलाय, ती आता गारटली आहे. चला मी आता आलेलो आहोत फर्स्ट लंचसाठी, कारण की खूप उशीर झालाय. म्हटलं आधी लंचला जावं. फ्युजन रेस्टॉरंट आम्हाला एकाने सजेस्ट केलंय, सो आम्ही त्या रेस्टॉरंटला चाललोय. अहो हात पकड. आम्ही आता फर्स्ट मागवलेलं आहे कारण टेस्ट कसं आहे बघू. एक नंबर. चला आता ह्याच्यामधनं असं वाटतंय पुढचं जेवण सुद्धा टेस्टी असणार आहे. गार करून काय ती बघ आता मी टाकली हे ना. हे नाही त्याच्यानंतर आम्ही मागवलेला आहे चिकन मसाला आणि चपाती, आणि ते मागवलेलं आहे व्हेज नूडल्स. काऊला नूडल्सच खायचे म्हणून ते नूडल्स घेतले. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे मागवलेला आहे चिकन फ्राईड राईस. तर चला आता आम्ही लंच करतोय, भेटूयात नंतर.